शेतीचं भांडवल भागवण्यासाठी उचललेलं शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांनी नियमितपणाने परत करावं आणि त्यातून शेती कर्ज वितरणामध्ये वित्तीय शिस्त ही मजबूत व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बाळगून आहेत. ही त्यांची आशा पूर्ण व्हावी यासाठी या कर्जमाफीच्या अगोदर त्यांनी फार गाजावाजा करून आणि पैसे खर्च करून परदेशी समिती स्थापन केली. परदेशी साहेबांनी खूप अभ्यास केला आणि त्यांनी एक अहवाल त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला सबमिट केला. या अहवालात सुद्धा मोठा भर त्यांनी याच बाबीवर दिला की वारंवार कर्जमाफीची सवय लागल्यामुळे वित्तीय शिस्त बिघडते, ती बिघडू नये यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले. पण सर्वात प्रभावी आणि चांगला उपाय सुचवायचं कदाचित ते विसरलेले आहेत. सगळ्यात चांगला उपाय काय आहे? जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्या पाठीवर थाप टाकणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, जेणेकरून अशा नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल. हाच वित्तीय शिस्त मजबूत करण्याचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे. आपण काय करता? अशा प्रकारे नियमित कर्जदारांच्या पाठीवर थाप टाकता की त्यांना पनिशमेंट देता, याचा विचार सरकारने करण्याची आवश्यकता आहे. पहिल्या कर्जमाफीमध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी सर्वांची केली, मात्र नियमित कर्जदारांना केवळ 25,000 रुपये दिले. दुसऱ्या वेळी तुम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ 50,000 रुपये दिले. यावेळी पुन्हा 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही केली आणि यावेळी सुद्धा केवळ 50,000 रुपये तुम्ही देऊ केले. यावेळी तर 50,000 रुपये देताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अटी शर्ती टाकल्या. बरं, हे 50,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले का? तर अनेक याद्या बनल्या, मात्र पहिल्या 1-2 याद्यांमधले पैसे शेतकऱ्यांना मिळाले. नंतरच्या याद्यांमध्ये मागच्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आपण शेतकरी जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्यामुळे वित्तीय शिस्त वृद्धिंगत होते, त्यांना तुम्ही प्रोत्साहन देण्याऐवजी अशा प्रकारे शिक्षा केलेली आहे. आज 23,63,000 शेतकरी या कर्जमाफीमध्ये असे आहेत की त्यांना आपल्याला शिक्षा होते आहे. आपण पाप केलं का कर्ज भरलं, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आपल्याला मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेब की ही भावना नीट समजून घ्या. वित्तीय शिस्त खरोखर दृढ करायची असेल आणि शेतकऱ्यांनी पुढे नियमितपणाने कर्ज भरावं, अशा प्रकारची भावना आपली असेल तर ह्या नियमित कर्जदारांवर अन्याय करू नका, त्यांना शिक्षा करू नका. त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत दिलासा द्या, प्रोत्साहन द्या, जेणेकरून भावी काळात अशा प्रकारे कर्ज परतफेड करण्याची जी प्रवृत्ती आहे ती अधिक वाढेल आणि त्यातून वित्तीय शिस्त मजबूत होईल. आपण हे केलं नाही आणि नियमित कर्जदारांना अशा प्रकारे शिक्षा केली तर यापुढे कर्ज परत भरायचं की नाही भरायचं, अशा प्रकारचा विचार शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. वित्तीय शिस्त आहे त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बिघडल्याशिवाय राहणार नाही. शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे, कारण हे शेतकरी फार जागरूकपणाने आपल्या निर्णयाकडे पाहतायत. 2 लाखापर्यंत दिलासा द्या आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या, अशा प्रकारचा आवाज महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणामध्ये उमटतो आहे. तो तुमच्या कानावर नक्की येईल आणि तुम्ही सकारात्मक निर्णय घ्याल, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कॉर्पोरेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून वारंवार विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत, आता राज्य सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांमध्ये एक प्रेस नोट जाहीर झाली होती व आता ही नवीन PDF जाहीर झालेली आहे. कारण आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7,000 कोटी रुपयांचे जे वितरण करण्यात येणार आहे व रक्कम जमा होणार आहे, यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची KYC झालेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सीडिंग व आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण म्हणजे काय? आधार प्रमाणीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये खातेधारकाचा आधार क्रमांक व जे काही बायोमेट्रिक आहे त्याची माहिती CIDR कडे पडताळणीसाठी पाठवली जाते व त्यामार्फत माहितीशी तुलना करून प्राप्त माहितीची सत्यता व अचूकता पडताळणी केली जाते. यामध्ये आधार क्रमांकाची जोडणी म्हणजे खातेदारांच्या बँकेमध्ये आपला आधार क्रमांकाची नोंद करणे गरजेचं असणार आहे. तर शेतकरी बांधवांना KYC प्रक्रिया केल्यानंतरच ही रक्कम जमा होणार आहे. त्याआधी फेर तपासणी करणे गरजेचे आहे,
कारण जी लिस्ट आलेली आहे 16,95,000 शेतकरी बांधवांची नावे त्यामध्ये आहे. त्यापेक्षा जास्त जे शेतकरी बांधव 10 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मग पण जे काही तफावत झालेली आहे लिस्टमधली रक्कम असो किंवा तुमची कर्जमाफीची रक्कम आहे, लिस्टमधली रक्कम आहे, ऍक्च्युअल जी रक्कम आहे त्यामध्ये तफावत झाली असेल तर तुम्हाला या पीडीएफची मदत घ्यायची आहे, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये दिलेली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये कोणत्या बाबींचा वापर करण्यात येत आहे, योजनेमध्ये आधार क्रमांकाची जोडणी असलेले कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाची जोडणी केल्यामुळे कार्यरत असलेले थेट लाभ हस्तांतरण कार्यवाही काही परिणाम होईल का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. अशा जोडणीमुळे कोणतेही परिणाम होणार नाही. भरपूर गैरसमज अन्य शेतकरी बांधवांच्या मनात आहे, आम्ही कर्जमाफी होत आहे मग केवायसी कशी करायची, केवायसी झाल्यानंतर आमच्या अकाउंटवरती काय परिणाम होईल का, किंवा योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्ज म्हणजे काय असतं, किंवा योजनेनुसार पुनर्गठन कर्ज म्हणजे काय असतं, सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये दिलेली आहेत. तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता, त्यामध्ये देखील मी हे पीडीएफ पाठवलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे महत्वपूर्ण पीडीएफ असणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहे. पुनर्गठन कर्जाच्या बाबतीत कर्ज हप्ते 30/9/2025 रोजी वसूल पात्र नसल्यास अशी कर्ज योजना निकषानुसार पात्र असतील किंवा कसे, तर असे काही पात्र नसणार आहे. अशी कर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत नसल्याने योजना निकषानुसार पात्र ठरणार नाही. तर अनेक शेतकरी बांधव म्हणत आहेत की आम्ही पात्र असून आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही. तर असं काही नाहीये की जे काही नियम बनवलेले आहेत, जे काही निकष बनवलेले आहेत त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि शेतकरी बांधवांची अजून एक मागणी म्हणजे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असणार आहे त्यांना 2 लाख रुपये करावे प्रोत्साहनपर, कारण 2017 मध्ये देखील 25,000 प्रोत्साहनपर होतं. 2019 मध्ये ती रक्कम वाढ करून पुन्हा एकदा 50,000 रुपये प्रोत्साहनपर देण्यात आलं. पण 2026 मध्ये ज्यावेळेस सर्वात मोठी कर्जमाफी सांगितली गेली आहे त्यामध्ये मात्र जे प्रोत्साहनपर आहे किंवा नियमित कर्जदार आहे त्यांच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त 50,000 रुपये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुमचं मत काय असणार आहे आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि अजून एक प्रश्न म्हणजे मयतच्या कर्जाबाबत काय प्रक्रिया करावी. मयतच्या कर्ज प्रकरणाबाबत बँकेच्या प्रचलित धोरणानुसार वारसाची निश्चिती करावी. जर वारस एकच आहे तर वैयक्तिक कर्ज खात्याबाबत माहिती भरवायची प्रक्रिया अवलंब करावं. वर वारस एकापेक्षा जास्त आहे तर सर्व वारस संयुक्त कर्ज खातेदार असतील तर एका वेळेस जे काही एकच नमूद करावे व जे वारसदार असणार आहे व संयुक्त कर्ज खातेदार बाबत करायची प्रक्रिया अंमलबजावी. अशा प्रकारे या पीडीएफ मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमचे समज गैरसमज सगळे दूर होणार आहे. पण महत्वाचं काय असणार आहे, सगळ्या शेतकरी बांधवांनी एकत्रितपणे येण्याची गरज असणार आहे. कारण शेतकरी बांधव जर एकत्रित आले तर नक्कीच इथे सरकार सुद्धा काहीतरी निर्णय घेतील. कारण जे शेतकरी पैसे भरतात, नियमितपणे पैसे भरतात, त्यांच्यावर मात्र अन्याय झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एक आव्हान करण्यात आले की शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येणे. काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्र पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.